सांगितलेलं की जो दुसऱ्यावरती बी संभला त्याचा कार्यभार बुडाला. म्हणून संतवचन आहे की आपुलीचे आपण करावी सोडवण. मी नवनाथ देवीदास काकडे, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मागच्या 2 दिवसापासून आपण खरड छाटणी प्रशिक्षण याबद्दल बरीच चर्चा केली. दरवर्षी खरड छाटणीला यायला पाहिजे का? मी मागच्या 4 वर्षापासून सरांच्या संपर्कात आहे. पण आपण दरवर्षी खरड छाटणीला येतो किंवा गोड छाटणीला येतो, जर यायला पाहिजे का? प्रत्येक वेळेस तेच आपण ऐकतो, तरी सुद्धा आपण का परत येतो? तर रिपीट ऐकून आपण ते मुद्दे नमूद करीत राहतो आणि ते आपल्या डोक्यात कायमस्वरूपी फिट होऊन जावे. यासाठी आपल्याला प्रत्येक प्रशिक्षणाला यायचंय. काय यायचंय? तर सरांनी सांगितलेलं की जो दुसऱ्यावरती बी संभला त्याचा कार्यभार बुडाला. म्हणून संतवचन आहे की आपुलीचे आपण करावी सोडवण. त्या युक्तीप्रमाणे आपण दरवर्षी प्रशिक्षणाला आलं पाहिजे आणि एक हुशार शेतकरी झालं पाहिजे. ज्या दिवशी आपल्याला शेती कळाली त्याच दिवशी आपण चांगल्या प्रकारे शेती करू शकतो. याचं उत्तम उदाहरण सरांच्या मार्फत आपल्याला मिळालेलं आहे. प्रत्येक वेळेस आता सरांचं कौतुक करावं तितके कमीची, त्याला शब्द नाही आहे. म्हणजे आपण भरपूर बोलू शकतो, परंतु त्यांचं काम जेवढं जोमाचं आहे आणि उत्साहवर्धक आहे. जसं सकाळी सूर्य उगवतो, सूर्य हा प्रकाश, ऊर्जा आणि उत्साह आपल्याला देतो, त्याप्रमाणे आपल्या द्राक्ष शेतीत किंवा द्राक्ष क्षेत्रात जरी आपण म्हणलं तरी हा सर म्हणजे आपल्यासाठी सूर्यासारखी प्रेरणा देणारे आहेत. तर त्यांची प्रेरणा घेण्यासाठी आपल्याला प्रत्येक प्रशिक्षणाला यायचं आहे आणि ती प्रेरणा घेऊन इथून मार्गदर्शन घेऊन आपल्याला शेती करायची. सरांबद्दल सांगायचं म्हणजे 2च शब्द सांगतो की सर एका हाताने आपल्याला प्रेम देतात आणि दुसऱ्या हाताने विचार देतात. त्याबद्दल सरांचं कौतुक केलं तेवढं कमीच आहे. आणि सरांबद्दल बोलण्यासारखं तरी शब्दात सांगायचं म्हणजे असं तरी काही माझ्याकडे नाही आहे. म्हणून आपण आलं पाहिजे, शिकलं पाहिजे. शिकूनच आपण काहीतरी वेगळं करू शकतो, नवीन प्रयोग करू शकतो. जसे सरांनी आपल्याला खूप नवीन प्रयोग दिलेले, त्याच्यावर भरपूर चर्चा या 2 दिवसात झालेली. तसं आपण करू शकतो, शिकू शकतो. आणि सरांना परत म्हणजे धन्यवाद देतो की माझ्यासारख्या